घरात पोळ्या उरल्या आहेत आणि त्या पुन्हा खायला कुणी तयार नाही. मग आज त्या उरलेल्या पोळीचं असं भन्नाट रूपांतर करूया की मुलं तर सोडाच, मोठ्याने हा पिझ्झा पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. ना पिझ्झाचं पीठ मळायचं ना तासभर तयारी करायची. फक्त उरलेली पोळी आणि घरातल्या साध्या पदार्थापासून तयार होणार आहे झटपट पिझ्झा. आणि शेवटी चीज वितळल्यावर हा पिझ्झा किती सुंदर दिसतो ते नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी सर्वात आधी मी घेतली उरलेली पोळी. टॉपिंगसाठी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला, एक छोटा टोमॅटो, थोडी शिमला मिरची, 2-3 चमचे पिझ्झा सॉस, चीज, थोडं चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याप्रमाणे तुम्ही टॉपिंगमध्ये बदल करू शकता. इथे एक छोटी टीप आहे, टोमॅटोमध्ये जास्त पाणी असेल तर ते थोडं काढून घ्यायचं, नाहीतर पोळीचा बेस नरम होऊन जातो. आता एका बाउलमध्ये सगळ्या भाज्या घेतल्या, त्यात थोडं चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घालून हलकं मिक्स करून घेतलं. नंतर तवा गरम करून घेतला, त्यावर अगदी थोडं बटर लावून घेतलं. आता पोळी तव्यावर ठेवायची आहे त्याआधी मी पिझ्झा सॉस पूर्ण पोळीवर पसरून घेतला. सॉस खूप जास्त लावू नका, नाहीतर बेस ओलसर होऊन जातो. आता त्यावर आपली तयार केलेली भाज्यांची टॉपिंग पसरून घेतली. नंतर सगळ्यात आवडतीचा भाग म्हणजे वरून भरपूर चीज घालून घ्यायचं. थोडं जास्त घातलं तर पिझ्झा अजूनच छान आणि चीझी आणि डिलिशियस लागतो. आता तव्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी कमी आचेवर पिझ्झा शिजू द्यायचा. इथे गॅस मोठा ठेवू नका, पोळीचा बेस खाली जळू शकतो आणि चीज व्यवस्थित वितळणार नाही. साधारण 4 ते 5 मिनिटांनी झाकण उघडून बघायचं. वाव, चीज एकदम छान वितळले आणि भाज्याही मस्त शिजला आहे आणि खालचा बेस हलका कुरकुरीत आणि वरून एकदम चीज झाला आहे. आता हा गरमागरम पोळी पिझ्झा तव्यावर प्लेटमध्ये काढूया आणि छान असा पोळीचा पिझ्झा तयार झालेला आहे. बाहेरून थोडा क्रिप्सी आणि आतून चीझी. भाज्यांमुळे एकदम टेस्टी लागतो. खरंच सांगते, ही पोळी कालची आहे असं अजिबात वाटणार नाही. तुमच्या घरात पोळ्या उरल्या आहेत तर त्या फेकून देण्याऐवजी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आज आपण उरलेल्या पोळीपासून बनवला अगदी सोपा, झटपट आणि चविष्ट पिझ्झा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. अशा सोप्या आणि घरच्या पदार्थापासून बनवलेल्या नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतः बनवा, मनापासून खा आणि सगळ्यांना खाऊ घाला. तोपर्यंत बाय बाय.